नमस्ते, मी गणेश खेडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो. आपण प्राचीन भारताचा अभ्यास करताना काही असे घटक असतात की ज्याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातात. त्याचं आता आपण त्याच्यातला एक एक घटक आपण पाहणार आहोत आणि आज आपण त्यातला पहिला घटक पाहणार आहोत, प्राचीन घराणे. आता या ठिकाणी तुम्हाला घराण्याची लिस्ट दिसणार आहे. त्यातला पहिला राजा कोणता होता आणि शेवटचा राजा कोणता आहे, असे आपल्याला प्रश्न विचारले जातात. जनरली जास्त करून पहिला जो आहे किंवा ज्याला आपण संस्थापक म्हणतो तो राजा विचारला जातो आणि काही घराण्याचे शेवटचे राजे विचारले जातात. तर ते आपण एकत्र पाहणार आहोत जेणेकरून कोणत्याही परीक्षेसाठी तुम्हाला हे जास्त उपयोगाचं येईल. पहिला आहे हरियंक घराणा. हरियंक असं घराणं आहे, हरियंक. या हरियंक घराण्याचा जो पहिला राजा आहे महापदम आपल्याला पाहता येतो आणि शेवटचा राजा नागदशक हा आपल्याला पाहता येतो. नंतर शिशुनाग घराणा. शिशुनाग घराण्याचा संस्थापक शिशुनाग आहे. काकवर्मन किंवा काक अशोक असं त्याचा शेवटचा राजा होता. नंद घराणं महापद्मानंद आणि धनानंद. याच धनानंदचा पराभव करून चंद्रगुप्त मौर्य गादीवर आलेला आहे आणि मग मौर्य घराण्याचा संस्थापक चंद्रगुप्तला मानलं जातं आणि त्यांचा शेवटचा राजा बृहद्रथ आपल्याला पाहता येतो. चंद्रगुप्त मौर्य म्हणजेच आर्य चाणक्यांनी मदत करून गादीवर आणलेला. आणि या दोघांच्या दरम्यानच सिकंदर किंवा अलेक्झांडर जो राजा आहे तो भारतात आलेला आहे. शुंग घराणं पुष्पमुत्र शुंग त्याचा संस्थापक आहे. शेवटचा राजा देवभूती हा आपल्याला पाहता येतो. कण्व कण्व हे घराणं आहे, त्यातला वासुदेव हा पहिला राजा किंवा संस्थापक आहे आणि शुशुर्मन हा शेवटचा राजा पाहता येतो. सातवाहन घराणं सातवाहनांचा सिमुख हा आहे, हा वारंवार विचारला गेलेला आहे आणि पुत्तयामी हा शेवटचा राजा पाहता येतो. कुशाण घराणं कुशाण विचारलं जातं. कजुला कडपासीस हा संस्थापक आहे आणि वासुदेव हा शेवटचा राजा आहे. कुशाणचा सगळ्यात प्रसिद्ध राजा कनिष्क आपल्याला पाहता येतो. कनिष्क हा जो आहे त्यांचा सर्वात प्रसिद्ध राजा आपल्याला पाहता येतो. आणि या प्रत्येक घराण्याचे मग जे स्वतंत्र राजे आहेत त्यांची सिक्वेन्स, त्यांचे टायटल तेही आपण आगामी एका लेक्चरमध्ये पाहूयात. आज इथं थांबूयात. थँक्यू.